हे कोणतं फळ? अरे हे आपल्या झाडाला निघलेलं महाग झाड कृष्णावेल लावलं होता ना डॅडीनं, त्याचं हे पहिलं फळ निघलंय ना. आता उन्हाळा सुरू झालाय ना, त्याचं ज्यूस इतकं चांगलं असतं शरीराला. आणि आता आउट ऑफ मध्ये देखील ह्याची जी शेती आहे ना ते करू लागलेत, आणि ह्याचे बेनिफिट पण भरपूर आहेत. आणि हे कट करून दाखवते तुला हे मध्ये कसं असतंय ते. ह्याचं ज्यूस ना खूप छान असं होतंय. पण हे पहिलंच फळ निघले आपल्या झाडाला. हे बघ मध्ये कसं आहे असं मोसंबी आणि त्याचं ज्यूस करून ठेवायचं, कारण थोड्या वेळाने डॅडी आले ना जेवायला की थंड होतंय. हे बिया सगट आपल्याला वाटून घ्यायचंय. थोडंसं आंबट असते पण की नाही बेनिफिट भरपूर असते ह्याच्यामध्ये. की नाही दिसायला इतकुस आहे, आणि ह्याचे की नाही 2 ग्लास असं ज्यूस बनते. ह्याच्यामध्ये ना थोडासा गुळ टाकणार आहे मी, कारण साखर वापरत नाही, गुळच वापरते कोणत्या ह्याला. आता ह्याचा ज्यूस करते. तर चला मंडळी, असं एकदम छान आणि हेल्दी ज्यूस आपलं जे ना हे बघा तयार झाले कृष्णा फळाचं. हे बघा 2 ग्लास ज्यूस झाले इतकुशा फळामध्ये. की नाही तो का इतकुसकच फळ होतं, त्याच्यामध्ये 2 ग्लास ज्यूस झाले. आणि की नाही खूप शरीराला असं बेनिफिट असते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हे फळ कधी खाल्ले का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा, कारण की नाही शुगरला पण खूप असं उपयोगी असते. प्रत्येक रोगामध्ये हे फळ खूप उपयोगी असते. तर असं मी ज्यूस केले कृष्णा फळाचं.